नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅश महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅश महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? इसवी सन 1875 मध्ये डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅशने वर्तवले आहेत? भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅशने वर्तवले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पीडी ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशच्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? डॅशच्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात? राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239
मध्ये सापडतात? ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटकी राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2
परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या जिल्ह्यामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2 94 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 95 लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी,
गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. डॅश डॅशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे. डॅश डॅशी उल्हास नदीची उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे?
जेन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा डॅश हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल.